नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी आपण क्वेश्चन ॲनालिसिस सिरीज जी चालू केलेली आहे त्यामध्ये आजचा आपला 36वा पार्ट आहे. तर बघा, यामध्ये पहिला क्वेश्चन आहे. आज आपण भरपूर सायन्सचे क्वेश्चन घेतलेले आहेत. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातू सदृश्य आहे? तर धातू सदृश्य म्हणजे मेटॅलॉइड. तर बघा, हे सिलिकॉन जे मूलद्रव्य आहे, यस आहे त्याचं संज्ञा आहे. सिलिकॉन मूलद्रव्य आपलं धातू सदृश्य आहे. यात धातू सदृश्य म्हणजे काय, तर यात धातू आणि अधातू या दोन्हींचे पण गुण आढळतात. मग ॲल्युमिनियम, तसंच लीड आणि कॅल्शियम हे शुद्ध धातू आहेत. शुद्ध धातू असल्यामुळं ते धातू सदृश्य नाहीत. तर हे सिलिकॉन जे आहे ते धातू सदृश्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोण कार्बनचा अपधर्मी नाही? तर अपधर्मी नाही त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा, पहिला आहे ऑप्शन ग्रॅफाईट, दुसरा आहे ग्राफिन आणि तिसरा आहे फ्लोरीन आणि चौथा आहे कोणतेही नाही. तर ह्याचं नाही असं विचारलं आहे, तर आपल्या वरीलपैकी सर्व असल्यामुळे कोणतंही नाही 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. कारण ग्रॅफाईट, ग्राफिन आणि फ्लोरीन हे तिन्ही कार्बनचे अपधर्मी म्हणजे ॲलोट्रॉप्स आहेत. त्यामुळे दिलेल्या पर्यायापैकी एकही अपधर्मी नाही असा पर्याय आपल्याला बरोबर आहे. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, ओझोन थराचा क्षय डॅश डॅश ऑक्साईडमुळे होतो? तर याचं करेक्ट आन्सर आहे 3rd नंबरचं ऑप्शन नायट्रोजन. नायट्रोजन ऑक्साईडमुळे ओझोन थराचा काय होतं, क्षय होतो. वातावरणात ह्याची प्रतिक्रिया होते आणि ओझोन थराला नुकसान करतात. हे कशातून निर्माण होतात, तर विमानाचं इंजिन, वाहनाचे धूर आणि औद्योगिक प्रक्रियेतून हा नायट्रोजन बाहेर पडत असतो आणि तो वातावरणात त्याच्यामुळे ओझोन थराचा क्षय होतो. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते? तर याचं करेक्ट आन्सर आहे 1st ऑप्शन पेट्रोलियम. पेट्रोलियम हे लाखो वर्षापूर्वीच्या सेंद्रिय पदार्थापासून तयार झालेलं काय जीवाश्म इंधन आहे. मेन, बायोडिझेल आणि लाकूड हे काय तर जीवाश्म इंधनात वर्गीकृत होत नाहीत. पुढचा प्रश्न आहे, कीटकनाशक आणि रोगनाशक द्रव्य खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून मिळवता येते? तर करेक्ट ऑप्शन आहे 1st ऑप्शन कडुलिंब. तर बघा, कडुलिंब जे आहे ते कडुलिंबाच्या पानात तसंच बियात नैसर्गिक कीटकनाशक तर आपण अझाडिरॅक्टिन असं म्हणतो. तसंच जॅट्रोपा व बेशरम यांचा वापर प्रामुख्याने इंधन व खतासाठी होतो, तर कीटकनाशक म्हणून होत नाही. त्यामुळे आपलं 1st ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो? तर बघा, ओझोन थराचा ऱ्हास होतो क्लोरोफ्लोरोकार्बन, म्हणजेच 4th ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर क्लोरोफ्लोरोकार्बनला CFCs असं पण म्हणतात. CFCs हे कशातून निर्माण होतो क्लोरोफ्लोरोकार्बन? तर रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर यामध्ये वापरले जाणारे CFC वायू वरच्या वातावरणात जाऊन काय करतात, क्लोरीन सोडतात आणि ओझोन अणूचे विघटन करतात. पुढचा प्रश्न पाहूया. जैवविविधतेच्या संरक्षणासाठी अपिको आंदोलन डॅश डॅश राज्यात केले होते? तर बघा, चिपको आंदोलन सर्वांनी ऐकलं असेल. चिपको आंदोलन, वृक्षांच्या संरक्षणासाठी चिपको आंदोलन केलं होतं. तर तशाच प्रकारचं हे अपिको आंदोलन आहे. चिपको आंदोलनाच्या प्रेरणेतून आपण हे अपिको आंदोलन तिथे केलेलं आहे. कुणी केलं आहे? तर बघा, पश्चिम घाटातील कर्नाटक राज्यात जंगलतोड थांबवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. अपिको आंदोलन चिपको आंदोलनाची प्रेरणा घेऊनच हे अशा प्रकारे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी एक आंदोलन होतं. पुढचा प्रश्न पाहूया. खाली दिलेल्या प्राण्यांच्या गटापैकी कोणता गट सर्व भक्षकांचा आहे? तर सर्व भक्षक म्हणजेच काय, तर त्याला ओमनिव्हर्स असं म्हणतात. हे ओमनिव्हर्स हे नाव पण लक्षात असू द्या, कारण इथं मराठीत दिला आहे सर्व भक्षक, पण कधी हा शब्द देत नाहीत, तर डायरेक्टली ओमनिव्हर्स गट कोणता आहे असं पण विचारलं जाऊ शकतो. त्यामुळे ओमनिव्हर्स म्हणजे काय, सर्व भक्षक म्हणजे सर्व पदार्थ खाणारा. तर बघा, याच्यामध्ये वाहक सिंह आणि मनुष्य. तर वाहक सिंह हे गवत खात नाहीत म्हणजे सर्व भक्षक नाहीत. तर बघा, मांजर, कुत्रा आणि मनुष्य जे आहेत हे सर्व भक्षक प्राणी आहेत, कारण वनस्पती आणि मांस दोन्ही पण खातात. पण वाघ आणि सिंह आणि मनुष्य खाते, पण वाघ आणि सिंह हे जे आहेत ते वनस्पती खात नाहीत, फक्त मांस खातात. त्यामुळे ही गट नाही आहे. तर आपला 2 नंबरचा गट करेक्ट आहे. तरी पण आपण तिसरा गट चेक करूया. कुत्रा, मांजर आणि वाघ. तर बघा, हे पण जे आहेत ते सर्वभक्षी नाहीत. आणि मनुष्य, ससा आणि मांजर. तर ससा गवत खातो, मांजर जरी खात असली, सर्वभक्षक असली, मनुष्य जरी असला तरी ससा त्यामध्ये येत नाही, म्हणून हे पण ऑप्शन नाही आहे. तर आपलं करेक्ट ऑप्शन आहे 2 नंबरचा पर्याय. पुढचा प्रश्न पाहूया. पर्यावरणविषयक पहिली जागतिक परिषद केव्हा स्टॉकहोम, स्वीडन येथे आयोजित करण्यात आली होती? तर बघा, पहिली जागतिक परिषद
स्टॉकहोम कॉन्फरन्स म्हणतो आपण तिला. तर ती 5 जून 1972मध्ये पहिल्यांदा आयोजित करण्यात आली. म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 5 जून 1972 रोजी कुठे आयोजित करण्यात आली होती, तर ती स्टॉकहोम येथे आयोजित करण्यात आली होती. आणि ही पहिली पर्यावरण परिषद आयोजित होती. याच दिवशी पुढे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. म्हणून आपण दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन सेलिब्रेट करत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही? तर बघा, प्राथमिक ग्राहक म्हणजे काय, तर जो वनस्पतीवरच जीवन जगतो त्याला आपण प्राथमिक ग्राहक असं म्हणतो. तर बघा, मेंढी आहे, ससा, साप आणि हरिण. तर प्राथमिक ग्राहक कोण नाही असं विचारलं आहे, तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे साप. कारण हा गवत खाऊन जगत नाही. तर मेंढी, ससा आणि हरिण हे प्राथमिक भक्षक आहेत किंवा प्राथमिक ग्राहक आहेत. साप हा दुय्यम ग्राहक आहे. प्राथमिक ग्राहक काय करतात, तर गवत आणि पाने वनस्पती खातात. मेंढी, ससा, हरिण हे शाकाहारी आहेत. मात्र साप कसा आहे, तर मांसाहारी आहे. त्यालाच आपण दुय्यम ग्राहक असं म्हणू शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. परिसंस्था ही संज्ञा सर्वप्रथम 1935मध्ये कोणी वापरली? तर ही जी संज्ञा आहे ती 1935मध्ये ए ट्रान्सले यांनी मांडलेली आहे. म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. ए ट्रान्सले यांनी 1935मध्ये ही संज्ञा मांडली. हे कोण होते, तर ब्रिटिश पर्यावरण शास्त्रज्ञ होते. त्यांचं नाव असं आहे की ऑर्थर ट्रान्सले. आणि यांनीच इकोसिस्टम ही संकल्पना दिली होती. जीव आणि त्यांच्या वातावरणातील परस्पर संबंधांना इकोसिस्टम किंवा परिसंस्था असं म्हणतात. त्यांनी असं म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सुरक्षित इंटरनेट वापराकरता खालीलपैकी कोणता प्रोटोकॉल वापरतात? तर बघा, सुरक्षित इंटरनेटसाठी HTTPS हे जे आहे 4 नंबरचं, तर ही 4 नंबरमध्ये HTTPS मध्ये डेटा एन्क्रिप्ट होतो. त्यामुळे काय होतं, संकेतस्थळाशी सुरक्षित संपर्क ठेवता येतो आणि ऑनलाईन पेमेंट, लॉगिंग अशा ठिकाणी HTTPS वापरले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे. संगणकामध्ये फायरवॉलचा वापर डॅश डॅश होतो? तर फायरवॉलचा वापर सुरक्षेसाठी होतो. म्हणजे फोर्थ ऑप्शन आपलं करेक्ट आहे. फायरवॉल संगणकाला हानिकारक डेटा, व्हायरस, अनधिकृत प्रवेशापासून संरक्षण देत असते. नेटवर्कमध्ये येणारा जाणारा डेटा तपासून व सुरक्षितता त्याच्यामध्ये आहे की नाही हे तपासून पाहत असते. त्यासाठी फायरवॉल असणे गरजेचं असतं. पुढचा प्रश्न पाहूया. शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून डॅश डॅश या वर्षी देण्यात आला? तर बघा, शिक्षणाचा अधिकार हा 2002 साली देण्यात आलेला आहे. म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 86वी घटनादुरुस्ती झाली होती. 86वी घटनादुरुस्ती ती पण 2002 साली झालेली आहे. आणि ही घटनादुरुस्ती मध्ये यात 6 ते 14 वयोगटासाठी शिक्षणाचा अधिकार भाग 3मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. म्हणून आपल्याला हे करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेतील सार्वजनिक स्वरूपात फाशी देण्याविरुद्ध अधिकार प्रदान करते? तर याचं करेक्ट आन्सर आहे आर्टिकल 21, कलम 21. कलम 21मध्ये काय सांगितलेलं आहे, जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण करते. सार्वजनिक फाशी अमानवी असल्याने ती संविधानिक अधिकारांच्या विरुद्ध आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सर्वात टीकात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग 3. भाग 3मध्ये काय दिलेले आहेत, तर फंडामेंटल राईट दिलेले आहेत. फंडामेंटल राईट. तर असा कोणी उल्लेख केलेला आहे सर्वाधिक टीकात्मक भाग? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बघा, सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आंबेडकरांनी मूलभूत अधिकार असलेल्या भाग 3ला सर्वात टीकात्मक भाग म्हटलेला आहे. कारण नागरिकांच्या स्वातंत्र्य व हक्कांचे मूळ संरक्षण यातच केलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. राज्य प्रशासकीय लवादाच्या करतात अध्यक्षाची नेमणूक कोण? तर बघा, हा प्रश्न थोडासा प्रिंट मिस्टेक झालेली आहे. तर राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात असा हा प्रश्न आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑप्शन, राष्ट्रपती अशा प्रकारे नेमणूक करत असतात. प्रशासकीय लवादासंबंधीची नेमणूक केंद्र सरकारमार्फत होते आणि राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक राष्ट्रपती करत असतात. आपल्याला काय विचारलं, तर राज्य प्रशासकीय लवादच विचारलेला आहे. म्हणून त्याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तर अगदी सोपा प्रश्न आहे. भारताचा प्रथम नागरिक असतो राष्ट्रपती. पण परीक्षेच्या वातावरणात गेल्याच्या नंतर आपल्याला तिथं पण कन्फ्युजन होतं, पंतप्रधान की राष्ट्रपती, पंतप्रधान की राष्ट्रपती. आणि पहिला पंतप्रधान दिसतो त्याला तुक्का मारून येतो, पण हे चुकीचं असतं. त्यामुळे पहिला नागरिक असतो राष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे. डॅश डॅशची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात? तर राज्यपाल कोणाची मर्जी असेपर्यंत, तर ते आहे
करेक्ट आन्सर राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतात. राज्यपालांची नियुक्ती पदकाल राष्ट्रपतीच्या इच्छेवरच अवलंबून असतं. तसंच ते 5 वर्षासाठी नियुक्त होतात, पण राष्ट्रपतीची इच्छा झाली अगोदरच त्यांना बरखास्त करायचे तर पूर्वी ते त्यांना बरखास्त करू शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला जर या क्वेश्चन पेपरची PDF हवी असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता. त्याच्यावर तुम्हाला या क्वेश्चन पेपरची PDF भेटून जाईल. तसंच पोलीस भरती संदर्भात असो किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेसंदर्भात असो वेगवेगळी इन्फॉर्मेशन देखील तुम्हाला त्या चॅनलवर भेटून जाईल. तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चनची क्वालिटीही लक्षात येईल आणि कशाप्रकारे याचा तुम्हाला फायदा होणार आहे हे देखील तुमच्या लक्षात येईल. आणि आपले जेवढे क्वेश्चन पेपर झालेले आहेत इथून पाठीमागचे तेवढ्या सगळ्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस तुम्हाला इथे फ्री ऑफ कॉस्ट भेटणार आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला आणि बेल आयकॉनवर प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची अपडेट भेटेल. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, भारतात आत्तापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवलेलं आहे? तर 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवलेलं आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी. म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते आणि त्यांनी सलग 2 कार्यकाळ पूर्ण केलेत. आत्तापर्यंत 2दा राष्ट्रपती होणारे ते एकमेव असे व्यक्ती होऊन गेलेले आहेत, म्हणून इम्पॉर्टंट आहे ही फॅक्ट्स. पुढचा प्रश्न पाहूया, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थानी हे असतात तर कोण असतात? तर याचं करेक्ट आन्सर आहे मुख्यमंत्री असतात. म्हणजेच थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. राज्यातील कार्यकारी विभागाचे प्रमुख मुख्यमंत्री असतात, म्हणून मंत्रिमंडळाच्या सर्व बैठकीचे अध्यक्षस्थान तेच सांभाळत असतात. तसंच निर्णय प्रक्रियेचे नेतृत्व देखील तेच घेत असतात. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोण राज्यपाल आणि मंत्रिपरिषद यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावतात? तर बघा, ह्याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑप्शन मुख्यमंत्री. कारण मुख्यमंत्री राज्यपालांना सल्ला देण्याचं काम करतात. तसंच मंत्रिपरिषदेकडील सर्व कामकाजाची माहिती राज्यपालापर्यंत पोहोचण्याचं पण ते काम करतात. त्यामुळे ते दोघांमधलं दुवा म्हणून काम करत असतात. पुढचा प्रश्न पाहूया, प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद केलेलं आहे? तर बघा, प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असं आर्टिकल 165 मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. भारतीय संविधान जे आहे त्याच्यातलं आर्टिकल 165 मध्ये अशा प्रकारे राज्यासाठी महाधिवक्ता असणं आवश्यक आहे असं नमूद केलेलं आहे. आणि ते राज्य सरकारचे प्रमुख कोण असतात? तर विधी सल्लागार असतात. राज्य सरकारचं विधी म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया जे असतात ते महाधिवक्ता चालवत असतात. पुढचा प्रश्न पाहूया, घटक राज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात? तर बघा, घटक राज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक करतात राज्यपाल. म्हणजे थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. महाधिवक्ता हा घटनात्मक पदाधिकारी असून घटनात्मक पदाधिकारी असल्यामुळे त्याची नेमणूक राज्यपाल करत असतात आणि ते राज्य सरकारचे कायदेशीर प्रतिनिधी म्हणून कार्य करत असतात. पुढचा प्रश्न पाहूया, संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर महिन्यापेक्षा कमी असावे. तर 2 अधिवेशनामधील अंतर किती महिन्यापेक्षा कमी असावे? तर याचं करेक्ट आन्सर आहे 6 महिने, म्हणजे फोर्थ ऑप्शन. तर बघा, भारतीय संविधानानुसार संसदेच्या कोणत्याही 2 अधिवेशनामधलं अंतर 6 महिन्यापेक्षा अधिक नसावं असं सांगितलेलं आहे. म्हणजे वर्षात किमान 2 अधिवेशने घेणं बंधनकारक आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे 25 क्वेश्चन घेतलेले आहेत GSचे. त्यामध्ये सायन्स घेतलेला आहे आणि पॉलिटीचे क्वेश्चन काही घेतलेले आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओचा तुम्हाला फायदा होत आहे की नाही हे देखील तुम्ही टेलिग्रामवर सांगू शकता. आणि जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.